बातमी मुंडव्याची मुंडवा जमीन घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी महार वतनदारांच्या वारसदारांची चौकशी होईल। पुणे पोलीस आज या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार आहेत। काल शीतल तेजवानी हिने पुणे पोलिसांना दिलेल्या जबाबात या सगळ्या संदर्भात महार वतनदारांनी आपल्याला पॉवर ऑफ अटर्निटी दिली होती असा जबाब दिला होता। त्या संदर्भात आज महार वतनदारांकडून पुणे पोलीस चौकशी करतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया, थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, आज याच प्रकरणी माहिती घेतली जाईल, चौकशी केली जाईल। जे शीतल तेजवानी हिनं म्हटलेलं आहे चौकशी जबाबात की महार वतनदारांनीच आपल्याला पॉवर ऑफ अटर्नी दिली होती, त्यावर आज चौकशी होती। लागवी खरं तर काल जी आहे ती 6 तास शीतल तेजवानी यांची चौकशी झाली आणि या सगळ्या चौकशीमध्ये पोलिसांना जी पॉवर ऑफ अटर्नी जी आहे ती महार वतनदार जे आहेत ते मुंडव्याच्या जमिनीचे त्यांनी दिल्याचा 2006 मध्ये त्यांनी शीतलने ही सगळी माहिती पोलिसांना दिली। 2006 मध्ये महार वतनदार जे मुंडव्याचे आहेत त्यांनी मलाच पॉवर ऑफ अटर्नी दिली होती। 42 एकरची सगळी पॉवर ऑफ अटर्नी जी आहे ती दिल्यानंतर ही शेत जमीन जी आहे ती सरकारच्या नावावरती आहे। 1956च्या अगोदर ही जमीन जी आहे ती महार वतनदारांची होती। 56च्या नंतर या जमिनीवरती जो नाव आहे तो मुंबई सरकार आहे आणि या सगळ्यानंतर हीच जमीन जी आहे ती स्वतःची असल्याचं भासवत शीतल तेजवानी हिनं पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला विक्री केली होती। याची चौकशी सध्या पुणे शहराचे आर्थिक गुन्हे शाखा करत आहे। कालची चौकशी तेजवानी हिची झाल्यानंतर जी पॉवर ऑफ अटर्नी आहे ही खरी का खोटी याची चौकशी आज पुणे आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे आणि यासाठी महार वतनदारांचे जे वतनदार आहेत त्यांची चौकशी आता थोड्याच वेळात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये होईल। तब्बल 269 वतनदार आहेत। यामधील या सगळ्या वतनदारांना लागवी या महिलेनं 5000 रुपयाचे चेक सुद्धा दिले होते। 2006 ते 2008 पर्यंत हा सगळा व्यवहार जो तो शीतल तेजवानी आणि महार वतनदार याच्यामध्ये करार झाला होता। या कराराच्या अनुषंगाने ही जमीन जी आहे ती तिनं पार्थ पवार यांना विकली होती। खरं तर हा सगळा बनावट करार होता असं पोलिसांचा दावा आहे, कारण या जमिनीवरती नाव जे आहे ते सरकारचं आहे आणि ही जमीन शीतल तेजवानी विक्री कसं करू शकते असा हा सरकार पक्षाचा दावा आहे। एकंदरीत या सगळ्याची शहानिशा करण्यासाठी आज जे आहे ते महार वतनांची जी आहे ती चौकशी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून आता थोड्याच वेळात सुरू होईल। निश्चित चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।